डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्या जीव रंगला. नंदिता, ते काय सुरू आहे तुझं? कशाचं? हे बघ, आम्ही एका टायमाला लय काय काय करत असतोय. तू नेमकं कशाचं बोलायलायस? तो फॅक्टरीवाला माणूस कोण आहे? फॅक्टरीवाला आहे. तेवढं कळतंय मला. इथे काय करायला ते सांग. हे बघ, त्यासनी इथं आपल्या गावात 2 फॅक्टऱ्या उघडायच्यात आणि आम्ही त्यासनी मदत करालोय. आपल्या गावात तसली फॅक्टरी उघडायची नाही, माहिती आहे ना तुला? का? फॅक्टरी उघडायची नाही असं कुठं काही नियम आहे भाई? हे नियम काय नाही. तो माणूस जरा डाऊटफुलच वाटतोय मला. हे बघ सूरज, तू का नाही समद्यांवरच डाऊट घेतोस, आमच्यावर बी घेतोस, त्याला काय करणार? हे बघ, तू तसल्या नादात पडू नकोस अजून सांगायला लागलो मी. का नाही नादाला लागायचा असल्या? आम्ही का नाही बिझनेस करायचा? हे बघ सूरज, उलट आम्ही तर म्हणतो तू तुझ्या बिझनेसचं खूळ तुझ्या डोसक्यातनं काढून टाक आणि या साहेबांसंगत राहा. आम्ही सांगतो त्याला, तो तुला त्याच्या बिझनेस मध्ये पार्टनर बनवून घेईल. कसला बिझनेस? हे कुठला का असं ना, तुला बिझनेसशी मतलब आहे ना भाऊ? त्या कसल्या बी बिझनेसला राणा तर उभाच राहू देत नाही गावात. राणा भाऊजी स्वतः मदत करायला त्या साहेबांनी. काम सुरू बी झालं. हायस कुठं तू? हे बघ सूरज, तुला जर खरंच मोठं व्हायचं असेल का नाही तर तू आम्हाला सांग. तर नुसता विचार करून काय होणार नाही. जग जाईल पुढं, तू बच्चेल इथंच. आम्ही त्या साहेबांनी सांगतो, तो तुला चांगला बिझनेस देईल. साहेब घ्या की पाणी घ्या. नाही नाही, नको नको. बरं, तुम्हाला आता काय ज्यूस बीस काय आणू? नाही, आता अजिबात काहीच नको. साहेब हे बघा, कोण असू दे नाहीतर नसू दे, मी तुमच्या बरोबर आहे आणि आमची नंदिता गायकवाड. हा, म्हणजे गावाची 80% जमीन ज्यांच्याकडे मॉर्गेज आहे त्याच ना? मॉर्गेज? गहाण गहाण. मॉर्गेज मॉर्गेज. हा, ते नंदिता गायकवाड आपल्या शब्दाबाहेर नाही बरं का. हा, मग त्या जमिनीची जबाबदारी तुमच्याकडे न देता राणाकडे कशी काय दिली? वाय? ते राणा कुणाचा माणूस आहे? तुमचाच घे. मग काय तर. हे बघा, तो राणा आहे की नाही माझाच माणूस आहे. मी सांगल तेच तो करणार. हा, नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. आला बघा माझा माणूस आला. ते नंदिता वहिनीने तुम्हाला काय कमी जास्त लागतंय का ते बघायला सांगितलं असते. पण ते मी बघतो, तू तुझं काम कर जा. हेच करत असते मी. राणा, ते मोठा भाऊ छोटा भाऊ विसरला का काय? साहेब 2 मिनिटात आलो, जरा काम आहे. राणा एक जरा बोलायचं आहे मला. ते येताव लगेच. या चल, ये इकडे. हे बघ, तू चांगला माणूस आहेस, या झमेल्यात पडू नकोस. ते मला काय करायचंय ते मी बघते. ते वहिनीने सांगितलेलं असते म्हणून मी सगळं करत असते बघ. अरे बाबा, ज्या बाईनं तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तू तिचाच माणूस बनायला लागलायस. काय स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का नाही? ते मी ठरवतोय की रे, तू सांगायची गरज नाही मला. हे राणा, हे बघ, मी तुझ्या कामाच्या मध्ये पडत नाही, तू माझ्या कामाच्या मध्ये लुडबुड करू नकोस. हे बघ पप्या, तुला पहिलं ना शेवटचं सांगते मी, ते आवाज वाढून माझ्याशी बोलायचं नाही बघ. ते वहिनीने सांगितलं असतंय म्हणून मी हे सगळं करत असते. अरे पण ह्यो माझा बकरा आहे, तू उगाच मध्ये पडू नकोस. हा, ते वहिनीने सांगितलंय म्हणून. वहिनी थांब, तुला सांगतो. बोल. हे बघ, या राणाला, राजाला तेच ग ते, ह्या राजाला जरा नीट समजावून सांग. तो लई मध्ये मध्ये करायला आलाय. त्याचा हित याचा काय संबंध होता आणि वरनं तुझं नाव सांगायला लागलाय तू. पप्या, तू जर गावात गेलास तर एक माणूस बी तयार होणार नाही आमच्या नावावर जमीन करायला. तो राजा जर राणा बनून गेला तर काम होणार. तेव्हा तू त्याला अजिबात आडकाठी करू नकस. अगं पण साहेबाला मी आणलंय गावात. तू माप आणशील रे माणसं, पण गावकऱ्यांनी सह्या तर दिल्या पाहिजेत. अगं पण तेव्हा तू चुपचाप आता त्याच्या संगत काम कर. चल. काय झालं? ठेवून दिला काय? पण पप्या,
ते वहिनींनी सांगितलेलं असते ते साहेबाकडे लक्ष द्यायला. होय काय? बर बर बर, ये की, चल आज चल ये. काय साहेब? काय नाही, हे माझ्या माणसाशी जरा बोलत होतो मी जरा. ते तुमच्या जेवणाची सोय केली पाहिजे, बरोबर की नाही? ए राणा, हे बघ, साहेबांसाठी जरा सोय कर तेवढी. जरा ब्रँडेड बघ, ब्रँडेड आणि ब्रँडेड साहेबांना आवडते ते. आणि मग साहेबांसाठी जरा काटकुट पण घेऊन ये की. काय मी मग कोण मी आणणार काय? हा, ते वहिनीने सांगितलंय ना मग तुला, साहेबासनी काय कमी जास्त लागतंय ते तू बघायचं म्हणून. बघा आता, हा? घेऊन ये घेऊन ये. आणि जा, आज साहेबांसाठी मस्त तरतरीत बेत झाला बाई बघ. ते आणतोय मी. पण मी काय म्हणते, ते तुमचं फेवरेट घेऊन येऊ काय? हा हा हा, माझं फेवरेट ना, असते की. माझं फेवरेट घेऊन ये घेऊन ये, माझं फेवरेट घेऊन ये. साहेब खुशच झाल्या पाहिजेत बघा आज. हा आणते तुमचं फेवरेट. हा, आता दाखवतोय माझा इंगा. ब्रँड ब्रँड आहे ना. ब्रँड ब्रँड. बघितलं का साहेब, या रानाचं समज गाव ऐकतंय, पण ह्यो राणा माझं ऐकतोय. माझ्यासाठी काम करते होते, अजिबात टेन्शन घ्याय नाही. बिंदास फिरा तुम्ही. मी जे सांगल तेच तो करणार. आपला जाम वट असते हो गावात. राणादा, मला तुमचं काय वागणंच कळत नाही बघ. ते जरा आजकाल मी वेगळं बघत असते, पण काय काळजी करायचं नसते. मी सगळं बरोबर करत असते बघा. काय नीट होणार राणादा? गावात सगळीकडे कुजबूज सुरू आहे. तो साहेब मोठ्या कंपनी चालू करायला लागलाय. होय, त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या जमिनी डोळा ठेवूनच राहणार. तुम्ही कुणाचं काय बी ऐकू नका बघा. मी सगळं बरोबर करत असते. हा, काय बरोबर करत असत? अहो, त्या कंपनीवाल्याला पळवून लावायचं सोडून तुम्हीच त्यांची खातिरदारी करायला लागलाय का? रुपा मावशी, आता ते आपल्या गावचं पाहुणं असतात, आणि पाहुणं आपल्यासाठी देव असतात काय? आता ते देवच आपल्या जीवावर उठलेत की. दुर्पा मावशी, राणादा करणार ते बरोबरच करणार. तू कशाला डाऊट घेतली ग? काय बरोबर करणार? हे सच्चा, उगत माझं डोसकं फिरवू नकोस. बरोबर करणार. काय बरोबर करणार? रुपा मावशी, ते तुला एका दगडात दोन पक्षी कसे मारायचं माहित असते का? मला ते मारामारीचं काही सांगू नकोस. हा, मी आत्ता जाणार आणि अंजली वहिनीसनी सांगणार. राणादा, हे काय आम्हाला अजिबात पटत नाही बघा. त्या माणसाला गावाच्या बाहेर काढायचं सोडून तुम्ही त्याचं पाहुणचार करत बसलाय वय. नाहीतर काय? आता ते आपल्या गावचं पाहुणं असतात, आणि पाहुणं आपल्यासाठी देव असतात. मग त्या देवाचा पाहुणचार मी माझ्या स्टाईलनं करत असते बघा. हा, कळलं का दुर्पा मावशी? याला म्हणायचं एका दगडात दोन पक्षी. म्हणजे त्या साहेबाला बी दणका आणि पप्याला बी. हा, आता बसू दे बोंबलत. ठेव. हा. थंड आहे का पाणी? हाय हाय. काय साहेब,
कसं काय वाटलं आमचं गाव? नाही नाही, अजून बघितलं नाही मी. होय, त्यात काही विशेष नाही. उद्याच्या उद्या गाव दाखवून टाकू तुम्हाला. काय म्हणता? मला गावातलं कल्चर पाहायला आवडेल. त्याची काय काळजी करू नका साहेब. तुम्हाला जे बघायला आवडते ते आम्हाला दाखवायला आवडेल. काय काळजी करू नका तुम्ही. हा, पप्प्यादा, अहो साहेबासनी भूक लागली असेल. कुठं आहे तुमच्या तो हाताखालचा माणूस? येईल की त्याला फोनच करतो आता की नाही. फोन करायची गरज नाही बघा, मी आलेला असते. तुमने पुकारा और हम चले आए. पप्पादा, हा, कर कर. स्पेशल आणलेलं असते बघा. हे तुमचं स्पेशल आणि हे साहेबांसाठी डबल स्पेशल. बरोबर. वा. एकच मिनिट, ते जाधव दादा, ते जेवण असते बघा यामध्ये, ते बोलल्यावर घेऊन या. बने पेक भर. ते मी असते की मी भरते. घ्या साहेब, घ्या. घ्या साहेब घ्या. अरे तू पण घे ना. ते मी इल्ले ते साहेबांबरोबर कसा पिणार मी, म्हणून मी ते आपल्या इथे बसले बघ. ए राणा, चेअर्स. चेअर्स चेअर्स चेअर्स. घ्या घ्या साहेब. हा घ्या घ्या. ते स्पेशल असते बघा ते, आणि तुमचं तर डबल स्पेशल. काय म्हणताय साहेब, ते तुम्ही गावामध्ये कसल्या कंपन्या काढणार? केमिकल आणि बियर. या गावात आम्ही 2 मोठे प्लांट सुरू करणार आहोत आणि त्यासाठी गावची सगळी जमीन आम्ही विकत घेणार आहोत. साहेब हो काय मी काय म्हणतोय, आता जरा मस्तपैकी आपण एन्जॉय करलोय. तुम्ही रिलॅक्स हो की. कशाला उगीच ते बिझनेसचा विषय आता नंतर बोलूया. हा म्हणलो. काय करता हो पप्पादा, आता मी तुमचा म्हणत असते. ते बोलू द्या की साहेबांना. ते बोला की साहेब. तुझं बोलणं फार आवडलं मला. रेंज अयो, ते संपलं की हो, ते लगेच भरते बघा मी. बर. मी गाव कधी बघितलेलं नाही. गावचं कल्चर बघायचंय मला. आणि आता काय, या गावचा एक भागच होणार आहे मी. साहेब तुम्ही काळजी कशाला करता हो, मी असतंय की लई भारी गाव दाखवतोय बघा तुम्हाला. तुमचं मन अशा खुश होऊन जाईल बघा. पाणी घाल. चालतंय की? आणि हे बघ, साहेबांना गाव मी दाखवणार. तू उगाच मध्ये मध्ये करायचं नाही. मी काय म्हणतोय साहेब, तुम्ही ती सगळ्या गावची जमीन विकत घेणार म्हणजे ते तुमचा एकदम मोठा प्रोजेक्ट असणार की हो. तुम्हाला एक सांगते बघ, या गावच्या जमिनी लई महाग असतात. हे कसं जमेल तुम्हाला? हे बघा, ते दुसऱ्यांसाठी. आमच्यासाठी आहेत की माननीय परेश पाटील. ते करतील आमच्यासाठी सगळं. करणार साहेब, मी मदत करणार. काय सांगू काय, एक तर या अख्ख्या गावच्या सगळ्या जमिनी आहेत की नाही, त्या माझ्या तायडीकडे घाणवट आहे. एकदा का त्या सगळ्या नावावर झाल्या की तुमचा रस्ता क्लिअर. काय काळजी करायची नाही. करोडोतल्या जमिनी आपण लाखात घेणार. म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा त्या सगळी जमिनी आहेत की नाही, आपण या अशा भाड्यानं वापरायला घ्यायची. आणि काय काळानंतर काय होत्या, त्या जमिनी पिकवायच्या लायकीच्याच राहत नाही. तवाच आपण या सर्किट तायडीकडनं लाखोच्या भावातल्या जमिनी हजाराच्या भावात विकत घ्यायच्या. काय साहेब? अगदी बरोबर. हा.
तुझा आणि माझा डील अगदी असाच ठरलाय. म्हणजे काय? एक नंबर, एक नंबर बघा अबदा, एक नंबर प्लॅनिंग असं मानलं बघा तुम्हाला. मस्त. बरं ते संपवून टाका आता. ते काय म्हणतात ते पूर्ण घेतात त्याला काय म्हणतात ते? हा इंग्लिशमध्ये बटन स्टब, बटन स्टब, बटम ते करून टाका की मग. चेअर साहेब म्हणजे पंडित. ते आता जेवण मागवते मी. ते पप्पादाचं स्पेशल, पप्पादांचं फेवरेट ते मागवते बघा लगेच. ते जातो दादा. ते स्पेशल असतंय म्हणून जरा ते उद्या गाव बघायला जाऊया आपण. ते जातो दादा. ते ठेवा लोक त्याला बघा. घ्या. इकडे घ्या साहेब. ते आता मस्त पैकी जेवण सोडा बघा आणि आराम करून द्या. ते स्पेशल असते बघा आपल्या पप्पादांचं फेवरेट. राज्य गोंडा. तिखट पाणी. तिखट तिखट असते काय? माननीय परेश पाटलांचं फेवरेट जेवण असते किंवा त्यांनी जे सांगितलं तेच आणलं की मी. काय काय मूर्खपणा आहे. नाही साहेब, कसं आहे माहिती काय, मूर्खपणा नाही. हे बघा तुम्ही गावाकडे आलाय की नाही, गावाकडं असं जेवण असं चरचरीत झणझणीत असतंय. हा ना तुम्ही. बस. माननीय परेश पाटलांनी सांगितलं त्यांचं फेवरेट जेवण खायला लागते तर खायला लागते बघा. ते खाऊन सोडा की तुम्ही. ते माननीय परेश पाटलांचं फेवरेट असते बघा. ते खाऊन सोडा तुम्ही. ते खायला लागते बघा. खाऊ. वडा ते आता तुम्ही गाव सोडणार की नाही ते सवय व्हायला लागते बघा. ते तुम्हाला होऊन जाईल बघा सवय. ते सुरुवात करा तुम्ही. खा खा. साहेब या गावचा भाग व्हायचं होतं ना व. आता तुम्हाला कसा या गावचा भाग करतो बघाच तुम्ही. लाड पकड. इकडे इकडे. अरे जागे. पकड पकड फक्त पकड. ऐक ऐक. पळ आता पकडतो. गावलीच की नाही. कसं गावली चालतं आवडीत. आउट. आता तुझ्यावर राज्य आमच्यासोबत खेळणार नाही नको. ते खेळा तुम्ही. का? तू का नाही? ते मला काम आहे. त्या फॅक्टरीवाल्या साहेबाचं काय नाही राणादा, तू कसं काय काम करायलास त्याचं संकट? ते संकट असं नाही. ते वहिनीने सांगितलं म्हणून त्यांच्या बरोबर आहे बघ. म्हणलं बघूया त्यांचा काय प्लॅन असतंय ते. नंदिता मला त्या साहेबा संकट बिझनेस कर म्हणाल्या. काय बी गरज नाही. तुझा जो बिझनेस आहे तोच कर. त्या साहेबाचं काय खरं नाही बघ. का काय झोल आहे काय? हे बघ राणादा, नंदिताचं ऐकून चुकीच्या माणसाची साथ करत नाहीस ना तू? अजिबात नाही. राणादा, तुम्ही सांगितलेलं सगळं मटर आणलं बघा दुपारी. अरे वा. कसलं मटेरियल? अहो सरिता, उद्या बैलपोळ्या नाही काय? त्या आपल्या साहेबरावला स्पर्धेत उतरवायचं बघा. आपण लय भारी सजवायचं साहेबरावला. ते नुसतं सजवायचं नाही. साहेबराव उद्या गावचा राजा असणार बघा. राजा. आणि साहेबरावचा नंबर आणायचाच. आणायलाच पाहिजे. राणादा, तुम्ही 2 वर्ष नव्हता तेव्हा साहेबरावचं लय हाल झालेत बघा.
चापकावर चापकं खाल्ल्यात बिचाऱ्यानं. मग त्याचं उठतं उद्या निघणार. साहेबरावाचा इंगा दावायलाच पाहिजे वहिनींना.